ते सुख वाटे जीवा, वैष्णवा संगते सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिशे सांभाळावे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने, विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलंबुदाभं, जगन्नीत पानिमण्डनं मण्डनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पंढरीच्या देवराया पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतान जिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण, होई सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता,
काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चिताशी आपुलेया मस्तक हे पायावरी यावार करे संतांजा श्री गुरु चरण सरोज रजनीज मन मुकुल सुधारी बर्णौ रघुवर विमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानकी से मेरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हर ह्यो क्लेश विकार विठला 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 घ्यावी घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाची उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्यपावन पवित्र पेनूर या नगरीमध्ये अनादी कालापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ 56 वर्षापासून चालू असलेला अविरत हा भगवत नामचिंतन सोहळा आपल्या या पुण्यपावन पेनूर लहान तालुका पूर्णा जिल्हा परभणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये या चालू असलेल्या भगवत नामचिंतन सप्ताह सोहळ्यामध्ये आज 3ऱ्या दिवसांचं कीर्तन पुष्प समस्त ग्रामस्थांच्या वतीने माझे परमस्नेही परम आदरणीय आपल्या गावाचं वैभव पेनूर या नगरीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी आपल्या गायनाच्या एका माध्यमातून पोहोचवलेलं आहे आपल्या गावाचं वैभव आपल्या गावाचं ऐश्वर्य परमस्नेही आदरणीय संगीत अलंकार हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज वानखेडे यांच्या मार्फत आणि परमस्नेही आदरणीय आमचे जावई तसा मी या गावामध्ये नौखा आहे मी पहिल्यांदा तुमच्या गावी आलो बाजूच्या परिसरामध्ये येण्याचा योग आला पण पहिल्यांदा आपल्या गावी येण्याचा योग आला समस्त ग्रामस्थांच्या वतीने यांच्या मार्फत आलेले निमंत्रण आजची सेवेसाठी निवडलेला भंग जगद्वंद्य संतश्रेष्ठ महाराष्ट्रभूषण देहुणीवासी वारकऱ्यांतर हृदयस्थान वैराग्याचे शिरोमणी पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा आज आपण अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठला 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 अभंगाचं चिंतन पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्यांचं आद्य कर्तव्य असतं म्हणून आपल्या गावामध्ये महान साधू संतांच्या विभूतींच्या उपस्थितीमध्ये हा भगवत नामचिंतन सोहळा चालू आहे परमस्नेही आदरणीय ज्यांच्या अमृतमय वाणीमधून आपण 3 दिवसापासून सतत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचं श्रवण करतात
तेही कथा प्रवक्ते आज परमस्नेह आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य आकाशजी महाराज आंबोरे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यापेक्षा वयोवर्ध तपोवर्ध ज्ञानवर्ध परिचित अपरिचित मला तेवढा तुमचा सगळ्यांचा परिचय नाही. माझाही परिचय तुम्हाला नाही. आता इथून मी कसा आहे तुम्हाला कळणार आहे कीर्तन झाल्यावर. आणि मी जाताना तुम्ही कसे आहात हा अनुभव घेऊन मी जाणार आहे. म्हणजे पहिली भेट आहे ना आपली ना. आपली ओळख म्हणजे आपल्या या माध्यमातून आपल्याला अनुभव येणार आहे. मी कसा आहे तुम्हाला कळेल, तुम्ही कसे आहात मला कळेल. या अनुभवाच्या माध्यमातून येथे त्या ठिकाणी उपस्थित असलेली सगळी वयोवृद्ध तपोवर्ध ज्ञानवर्ध भागवत संप्रदायामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये अविरत ज्यांनी अहोरात्र आपलं जीवन समर्पित केले अशी ज्ञात मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतोय. उत्कृष्ट मृदंगाचार्य परमस्नेही आदरणीय मृदंग शिरोमणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही हरिभक्तीपरायण राजाभाऊ लोंढे यांची उपस्थिती आहे. भजन सम्राट गायनाचार्य आमच्या कंधार तालुक्यातील गायनातील अग्रगण्य व्यक्तिमत्व परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण निळकंठजी महाराज कल्लाळीकर यांची उपस्थिती आहे. आणि परमस्नेही आदरणीय बऱ्याच वेळेला आमचा योग आला आमचा मामाची उपस्थिती आहे. आणि परिसरातील पंचक्रोशीतील सर्व टाळकरी मंडळी बाल टाळकरी मंडळी आणि सर्व चोपदारजी सुंदर साऊंड सिस्टीम भव्य दिव्य मंडपामध्ये सगळी दिग्गज मंडळी मोठी मोठी मंडळी आहेत. फक्त कीर्तनकार तुम्ही लहान गावचं बोलवलं आहे. छोटासा आहे फार मोठा नाही. अभ्यासही काही नाही. का कसा कुणास ठाऊक योग आला. भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल त्या पद्धतीने अभंगाचं चिंतन समर्पित करण्याचा योग आहे. आपण गोड मानून घ्याल ही अंतकरणाच्या ठिकाणी अपेक्षा बाळगतोय. उपस्थितांचे गुणीजनांचे पारमार्थ प्रेमींचे विद्वजनांच्या चरणारबिंदी पुनश्च एकदा नतमस्तक होतोय. सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करून अभंगाच्या चिंतनाकडे वळतोय. विडाला विडाला अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादित चिंतनेविषयी काय म्हणतात अगोदर शब्दशः अभंगाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न आहे. शब्दशः भाव जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाच्या माध्यमातून काय आहे ऐका. आज जगद्गुरु तुकोबारा जगाच्या मालकाशी बोलतायत, देवाशी बोलतायत. हा देवाचा आणि जगद्गुरु तुकोबारांचा संवाद असलेला अभंग आहे. कारण देवाच्या नावाचा उल्लेख जगद्गुरु तुकोबारांनी केलाय. आणि कमी देवा काही नेने भगवान परमात्म्याशी संवाद साधत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवान इकडे लक्ष द्या. अरे या पृथ्वी तलावरती अनेक लोकांच्या संगतीचा योग आला. इकडे लक्ष द्या. अनेकांच्या संगतीचा योग आला. पण जीवनामध्ये प्रत्येकाच्या संगतीचा अनुभव मात्र जीवनामध्ये वेगळा वेगळा येत गेला. माझं वाक्य पुन्हा एकदा ऐका. या पृथ्वी तलावरती अनेक लोकांच्या संगतीचा योग आला आणि त्यांच्या संगतीचा अनुभव सुद्धा वेगळा वेगळा जीवनामध्ये आला. पण या पृथ्वी तलावरती एक व्यक्तिमत्व असं आहे की त्याच्या संगतीत गेल्यानंतर फक्त सुख अनुभवायला मिळालं. हा पहिल्या चरणाचा भाव आहे. पहिल्या चरणाचा भाव आहे. एकच व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या संगतीत गेल्यानंतर केवळ सुख मिळालं. बाकीच्यांच्या संगतीमध्ये काय मिळालं याचं चिंतन करण्याचा अगदी महत्वाचा भाग शिल्लक आहे. जगद्गुरु तुकोबाराला भगवान परमात्म्याने म्हटलं असावं महाराज पृथ्वी तलावरती एक व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलं त्यांच्या संगतीत तुम्हाला अनुभव सुखाचा मिळाला. याची अनुभूती कशावरून आली. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत ऐका. गाये नाचे उडे आपुलिया छंदे. भगवान त्यांच्या संगतीत गेल्यानंतर मनाच्या ठिकाणी आनंद निर्माण झाला आणि आनंदाच्या भरामध्ये आम्ही गातो नाचतो उड्या मारतो. हे सुखाचं प्रतीक आहे. आणि त्या सुखाच्या प्रतीकामध्ये त्यांच्या संगतीमध्ये या सुखाच्या अनुभूतीमुळे आम्हाला आनंद मिळाला. मनाचे आनंदी आवडीने तो आवडीने आम्ही जोपासला तो छंद आणि आम्ही गातो नाचतो. जगद्गुरु तुकोबाराला पूर्व पक्षकारांनी म्हटलं असावं ऐका. मी अभंगाचा शब्दशः भाव देतोय अगोदर तुमच्या समोर. महाराज या ठिकाणी या पृथ्वी तलावरती या समाजामध्ये नाचताना लोक बरेच वेळेला नावं ठेवतात. गात असताना बरेच लोक नावं ठेवतात. उड्या मारताना सुद्धा लोक नावं ठेवतात. मग यावेळेला समाजामध्ये तुम्ही गाताना नाचताना उड्या मारताना
लोक काही म्हणतील असं तुम्हाला वाटलं नाही? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबांनी अतिशय महत्वाचं उत्तर दिले. अगदी एका मिनिटात सांगतो, जरा भजन करा. विठाला 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 भगवान, ह्या समाजातली लोक आम्हाला नावं ठेवतील, उड्या मारल्यानं, गाठल्यानं, नाचल्यामुळं म्हणतील. यापेक्षा आम्ही एक चिंतन ऐकतोय, ऐका. भगवान सुखाला प्रतिबंध करणाऱ्या, ऐका माझं वाक्य, सुखाला आपल्या जवळ न येऊ देणाऱ्या, प्रतिबंध करणाऱ्या आणि दुःखाला कारणीभूत असलेल्या या जगामध्ये 4 गोष्टी आहेत. ऐका मी काय म्हणतोय. मला कल्पना आहे, गाव मोठं आहे, मोठी मंडळी कीर्तनाला आलेली आहे. मी कुठंतरी, मी तसं लग्गा लावून कीर्तनाला जात नाही कधी, योगायोग पहिली वेळ, आणि मला नाही म्हणता आलं नाही. इकडे माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. भगवान या पृथ्वी तलावरती सुखाला प्रतिबंध करणाऱ्या, म्हणजे सुख आमच्या जवळ न येऊ देणाऱ्या 4 गोष्टी आहेत, आणि दुःखाला कारणीभूत, दुःखाला जन्म देतात आणि सुखाला आमच्या जवळ येऊ देत नाहीत, अशा जगामध्ये 4 गोष्टी आहेत. आणि त्या 4 गोष्टी आमच्या, ज्यांच्या संगतीमुळे आम्हाला सुख मिळालं, त्यांच्या संगतीत मध्येच ह्या 4 गोष्टी दुरावल्या. त्या कोणत्या दुरावल्यात, आणि त्या सुखाला प्रतिबंध करणाऱ्या आणि दुःखाला कारणीभूत असलेल्या कोणत्या 4 गोष्टी आहेत? ऐका. लाज, भय, शंका, मान. किती झाल्या? किती झाल्या? बोला बोला बोला. 4. म्हणजे तुम्ही बोलत गेलात तर मला बोलता येईल, नाही तर बोलायचं मजाकडे दिलंय म्हणून तुम्ही फक्त असा नाही बोलत चालता का, बोलता कार्यक्रम करायचा. किती झाल्या? 4. लाज, भय, शंका आणि मान, ह्या 4ही गोष्टी दुःखाला कारणीभूत आहेत आणि सुखाला जवळ येऊ देत नाहीत. म्हणून ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर ह्या 4 गोष्टी दुरावल्या जातात, त्यांच्या संगतीत गेल्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला दुरावल्या, आणि सुखाचं साधन आम्हाला याच्यापेक्षा वेगळं काही माहित नाही. म्हणून अभंगाच्या 3य चरणात जगद्गुरु तुकोबारे सांगतात, ऐका. लाज, भय, शंका दुराविला मान, नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. अभंगाची 3 चरणाचा भाव समर्पित केलाय. शेवटचं चरण जे मात्र मोठी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्ही आहात. भय ज्यांच्या जीवनातून गेले, लज्जा ज्याच्या जीवनातून गेली, शंकेला स्थान राहिलं नाही, मान अपमानाच्या पलीकडे जाऊन जगतात आणि सुखाला प्राप्त झालेत, तर जगद्गुरु तुकोबारायांना या शेवटच्या चरणाची गरज का पडली असेल? लक्षात ठेवा. मोठी माणसं आहात तुम्ही, लक्षपूर्वक ऐकता म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. इथं काय शिल्लक राहिलं असेल? कुठली भीती शिल्लक मनामध्ये राहिली असेल, कुठली शंका मनामध्ये शिल्लक राहिली असेल? जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाला हात जोडून विनंती करतात, भगवान आम्हाला या पृथ्वी तलावरती तुला सायासानं सांभाळावं लागणार आहे. दुर्लक्ष करशील, सहज म्हणून तुला आम्हाला सांभाळता येणार नाही. आम्हाला या सुखाला आम्ही पात्र झाल्यानंतर आम्हाला एक भीती आहे, आणि त्या भीतीपासून आम्हाचं संरक्षण करण्यासाठी तुला सायासानं सांभाळावं लागणार आहे. सायास हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, आणि सांभाळावे हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. एवढ्या उच्च कोटी अवस्थेला जाऊन सुख ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालंय, 4ही गोष्टी दुःखाच्या कारणीभूत असलेल्या दुरावलेल्या आहेत, तर शिल्लक काय राहिले याचं चिंतन मात्र जमेल तेवढ्या वेळेमध्ये करण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून तुकोबाराय भगवान परमात्म्याला म्हणतायत, ऐका. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीशे सांभाळावे. भगवान आम्हाला सांभाळ, तू जगाचा मालक आहेस. ही रुखरुख कुठली राहिली? बरीच मोठी माणसं आहेत, बघू आपलं जेवढं जमल तेवढं, माझ्या बुद्धीला झेपावेल तेवढं भगवान परमात्मा वधून घेईल एवढं चिंतन मांडण्याचा माझा प्रयत्न राहील, सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न राहील. भगवान तू सायासानं आमचा सांभाळ कर. आम्ही मात्र यांच्या संगतीमध्ये, सुखाच्या अनुभूतीमध्ये गातोत, नाचतोत, उड्या मारतोत. अभंगाचा शब्दशः भाव संपला. विडाला 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 शब्दशः भाव संपलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये चिंतन म्हणून ऐकायचंय. अगदी 1 तासाचा 1.25 तासाचा वेळ आहे. इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाराय या पृथ्वी तलावरच्या एका व्यक्तिमत्वाच्या
संगतीच्या अनुभवाचं प्रतिपादन का करतायत याच्यासाठी अगदी महत्वाची 4 सूत्र मी आपल्या समोर ठेवणार आहे. ऐका. 4 सूत्र ठेवणार आहे. ती 4ही सूत्र लक्षपूर्वक ऐका. म्हणजे आपल्याही जीवनामध्ये आपल्यालाही सुखाला पात्र होत असताना किंवा सुखापर्यंत पोहोचवत असताना आपल्याला ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी अगदी 4 सूत्र आपल्या समोर मांडतोय. इकडे लक्ष द्या बाबाजी, इकडे लक्ष द्या. ऐका. या पृथ्वी तलावरती एक वर्ग असा आहे, एक वर्ग आहे बाबाजी. त्याच्या संगतीत तुम्ही कसंही जा, माझं वाक्य नीट ऐका, चांगुलपणानं जा, वाईटपणानं जा, दुष्ट भावनेनं जा, कपट बुद्धीनं जा, सज्जन मैत्रीनं जा, मैत्रीच्या भावानं जरी गेला तरी तुमच्या पदरात केवळ दुःख टाकणारा एक वर्ग आहे. माझं सूत्र आहे का? मी 4 सूत्र तुमच्या समोर मांडणार आहे आज. एक पहिला वर्ग काय, कसंही त्याच्या संगतीत जा, पदरात काय टाकणार आहे? बोला बोला. दुःख टाकणारा वर्ग आहे. एक. नंबर 2, दुसरा वर्ग या पृथ्वी तलावरती आहे. एक वर्ग केवळ दुःख आमच्या पदरात टाकतो म्हणून आम्ही कुणाच्या तरी संगतीने सुखाची अपेक्षा करून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्यानं जेवढं दुःख द्यावं त्याच्यापेक्षा 1000 पटीनं दुःख आमच्या पदरात टाकणारा दुसरा वर्ग या पृथ्वी तलावरती आहे. त्याचं नाव काय आपल्याला बघायचंय. पहिला वर्ग काय, त्याचं नाव काय बघायचं. नंबर दुसरा काय बघायचे. किती झाले? 2. तिसरा सांगतो, जरा भजन करा. विडाला 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 दोन वर्ग झाले. एक केवळ दुःख पदरात टाकतोय, दुसरा सुखाच्या अपेक्षेने आम्ही जवळ गेल्यावर आमच्या पदरात पहिल्यापेक्षा 1000 पटीने दुःख टाकतोय. तिसरा वर्ग असा आहे, त्याच्या संगतीत गेल्यानंतर आमच्या पदरात सुखही पडत नाही आणि दुःखही पडत नाही. किती झाले? 3. चौथं सूत्र असं आहे, या पृथ्वी तलावरती एक वर्ग असा आहे, तुम्ही कितीही वाईटपणानं, किती दुष्ट भावनेनं, किती वैर भावानं, कपट बुद्धीनं तुम्ही त्याच्या जवळ जा, त्याच्या जवळ गेल्यानंतर तुमच्या पदरात केवळ सुख टाकणारा चौथा वर्ग आहे. किती झाले? 4. आता एकाएकानं प्रमाणबद्ध या 4ही जणांची नावं काय आहेत आम्हाला ओळखून घ्यायची, आम्हाला प्रमाणबद्ध त्याचं चिंतन करायचं. आणि जे दुःख देणारा वर्ग आहे, अति दुःख देणारा वर्ग आहे, सुख बी नाही दुःख बी नाही असे जे वर्ग आहेत, आणि केवळ सुख देणारा वर्ग आहे, असे 4 वर्गाची नाव प्रमाणबद्ध घेऊन आपण अभंगाचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करूया. विडाला विडाला चिंतन करण्याचा प्रयत्न करू. इकडे लक्ष द्या. केवळ त्याच्या संगतीत गेल्यानंतर दुःख पदरात टाकतोय. दुःख हा वर्ग कोण आहे त्याच्याबद्दल अगदी चिंतन करण्याचा प्रयत्न करू. बाबाजी बोलताय तुम्ही? इथलेच की बाहेरगावचे? इथलेच आहेत ना? काळजी करू नका. मी फक्त तुमच्या मदतीचा आधार घेतो. मी बी पहिल्यांदा आलो, मी उगाच भानगडीत पड ना, पण जरा शाहूवानाचे दिसल्या म्हणून तुमच्या नादी लागावं म्हणालो. म्हणजे जडवान दिसायला मोठा दिसायला, पण बिघडला तर आवरायसारखा आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं बोलावं म्हणालो. बाकी काही नाही. उगं दुसऱ्याच्या नादी लागून उगं ते अमोल महाराजाला ते उगं ताप कशाला करावं. अगदी बोलत चला, मोठ्यानं बोलत चला. ऐका. केवळ दुःख पदरात टाकणारा एक वर्ग आम्हाला मामाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायचे. बाबाजी बोला बोला. कोळसा बघितला का? कोळसा बघितला? मोठ्यानं बोला, मोठ्यानं बोला. काळजी करू नका, काहीच तुम्हाला काही पेचू ना मी. काळजी करू नका, मोठ्यानं बोला. कोळसा बघितलाय? कोळसा मामा खरं सांगा, त्या कोळशाला आपण प्रेमानं हातात धरलं तर हात कशी कळते? काळीच करते. बरोबर आहे. आता मला सांगा, ते कोळसा आपण प्रेमानं हातात धरलाय म्हणून आपले हात काळे करतो, म्हणून आपण काय केलं, याला जवळ धरल्यावर चांगुलपणानं हे हाते काळे करायले म्हणून आपण काय केलं, त्याला राग हातात दाबून धरलं. कसं करते? तरी काळच करते. इकडे ऐका. चांगुलपणानं जवळ धरल्या तरी हात काळेच करते, आणि रागा दाबून धरल्या तरी हात काळेच करते. कुणबी जा, काळं लावल्याशिवाय राहणार. त्या कोळशाच्या वाहनाचे माणसं काय या जगात हात? कळालं का तुम्हाला? त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला, काळजी करू नका. प्रमाणबद्ध देण्याचा प्रयत्न करतोय. जाऊ द्या, या कोळशाबद्दल कळालं नसेल, दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. जरा भजन करा. विडाला 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 या कोळशाच्या अगोदर ते लाल भडक असते, त्याला काय म्हणतात? विस्तव. बरोबर आहे ना?
त्याला आमच्या भाषेत आमच्याकडे तिकडे मी काय फार लांबचा नाही, पण काही काही भागामध्ये त्याला इंगळ म्हणतात, बरोबर आहे ना. आता मला सांगा ते लाल भडक असतं, बरोबर आहे. आता हातात धरल्यावर कसं करते मामा ते पोळते. बोला मोठ्यानं बोला, मोठ्यानं बोला, जवळच्या माणसाला ऐकू येऊ द्या. चटकाच देते. काय करते ते? चटका देते. आता मला सांगा चटका देते म्हणून गोडी गुलाबीने त्याला हातात धरलं, कसं करते? तरी चटकाच देते. आणि रागा रागा दाबून धरलं तरी काय करते? चटकाच देते. चांगुलपणानं जवळ जा तरी चटका देते, आणि वाईटपणानं जवळ जा तरी पोळल्याशिवाय राहत नाही. असल्या इंगळाच्या वानाचे माणसं काही आहेत. कसंही जवळ जा, पदरात दुःख टाकल्याशिवाय राहत नाहीत. मग या दोन गुणाची जी माणसं या जगात आहेत त्याचं नाव काय? केवळ दुःख टाकणारे. आमच्या पदरात त्याचं प्रमाण देतोय, ऐका. त्याचे प्रमाण देऊन तुमच्या समोर सांगतोय, आणि ते प्रमाण अगदी तंतोतंत नावानिशी तुमच्या समोर मांडतोय. जरा भजन करा. विठाला 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 विठाला. विंचवाची नांगी नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. केवळ पदरात दुःख टाकतो त्याचं नाव काय? दुर्जन आहे, दुर्जन. मी अगदी प्रमाणबद्ध बोलण्याचा प्रयत्न करेल. जेवढा अभंग सोडवता येईल तुमच्या वेळेमध्ये, संकल्पित वेळेत तेवढा प्रयत्न करेल. प्रमाणबद्ध, अगदी बास्कळ किंवा नको ते किंवा तुम्हाला गैर वाटेल असं काही नारदाच्या गादीवरून बोलण्याचा प्रयत्न करणार नाही. बरे सेवा कमी जास्त होईल. माझी बुद्धीला जेवढं झेपावेल अर्थात भगवान परमात्मा ओढून घेईल तेवढं चिंतन मांडतोय. एक वर्ग असा आहे त्याचं नाव दुर्जन आहे महाराज. केवळ काय करतोय ऐका. तैसा दुर्जन सर्वांगी कैसा विंचवाची नांगी. नांगीमध्ये काय असते बाळा? नांगीमध्ये विंच्याच्या काय असते? विष. विष बरोबर आहे ना. विंचू बघितला असेल की मामा? चावला होता का? करते, गुदगुल्या करते. आता ते त्या विषाबद्दल बोलायचे आपल्याला, विंचवाबद्दल बोलायचं नाही. विंचवाच्या बाबतीमध्ये विंचवाच्या नांगीचा स्पर्श झाला की केवळ आम्हाला वेदना आणि दुःखच देतं. केवळ तसं तुकोबाराय म्हणतात. इकडे ऐका आणि प्रमाणाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. शास्त्र असं सांगतं, चिंतन असं आहे. लक्षात ठेवा महाराज. विंचवाच्या केवळ नांगीत विष आहे, मधमाशीच्या केवळ सोंडेत विष आहे. माझं वाक्य नीट लक्षात ठेवा. विंचवाच्या नांगीत विष आहे, मधमाशीच्या सोंडेत विष आहे, सापाच्या केवळ एका दातामध्ये विष आहे. पण इकडे लक्ष द्या, दुर्जनाच्या सर्वांगात विष आहे. माझं इकडे लक्ष द्या. विंचू चावलाच तर 24 तासापर्यंत वेदना होईल. मधमाशी चावलीच तर 12 तासापर्यंत वेदना होईल. साप चावला तर एखादा माणूस मरेल किंवा जगेल, दोन्हीपैकी होईल. पण सांगतोय ऐका, साप चावल्यावर एक माणूस मरेल, पण दुर्जन चावल्यावर किती माणसाचा जीव घेईल सांगता येत नाही. माझं वाक्य नीट ऐका. दुर्जन महाराज, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, विंचू नांगीच्या माध्यमातून चावतोय, मधमाशी सोंडेच्या माध्यमातून चावते, साप दाताच्या माध्यमातून चावतो, तर दुर्जन आम्हाला कसा चावतो सांगतो. जरा भजन करा. विडाला विडाला चावतो. दुर्जन असा चावतो, दुर्जन जीव घेणाऱ्याला कळू देत नाही. कधी कधी साप चावताना आम्ही बघितलंय, पण दुर्जन चावताना ओळखू येत नाही. मग कुठं चावतो महाराज? त्यानं विष टाकताना कुठेतरी चावून विष टाकत नाही,
तो काय करतो, इकडे लक्ष द्या आणि माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. तोंडातून पोटात गेलेलं विष एका माणसाचा जीव घेऊ शकतं. काय म्हणालो मी? तोंडातून पोटात गेलेलं विष एका माणसाचा जीव घेऊ शकतं, पण कानातून जर पोटात विष गेलंच तर निदान 10-5 माणसाचा जीव घेऊ शकतं. आणि म्हणून दुर्जन हा इतरत्र चावत नाही, दुर्जन तुमच्या कानामध्ये विष ओततो. भावा भावात विष पेरतोय, माय लेकरात विष पेरते, सासा सुनत विष पेरते, जावा जावात विष पेरते, माय लेकरात विष पेरते, एका एकाचा जीव घेते आणि केवळ तुमच्या पदरात दुःख टाकते. त्याचं नाव दुर्जन आहे. विडाला 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 कधी कधी ऐका, मित्राचा सुद्धा जीव घेते. मला इथं आल्यानंतर अमोल महाराजांनी सांगितलं आणि बऱ्याच मंडळींनी सांगितलं की 2-3 वर्षापासून सगळी तरुण मंडळी या कीर्तनामध्ये प्रमुख भूमिका निभावून या धर्माच्या कार्यामध्ये, संप्रदायाच्या कार्यामध्ये तरुण वर्ग पुढे आला आणि या तरुण मंडळींनी या धर्माच्या रक्षणासाठी ज्या खांद्यावरती पताका घेतलेली आहे त्याबद्दल मी विनंती करतोय तुम्हाला की केवळ त्या तरुण वर्गाबद्दल एकदा टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. जरा मोठ्यानं टाळी वाजवा. उगं वाजवायची म्हणून वाजवू नका, वाजवायची म्हणून वाजवू नका. कारण का म्हणतोय? गरजेचं आहे मित्र. लक्षात ठेवा, मित्रामध्ये एकमेकाचा जीव घेण्यासाठी कदाचित दुर्जन विष ओततो, तो कानात कसा विष ओततो आणि जीव घेतो. सांगतो जरा भजन करा. विडाला 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 विडाला. एवढी मैत्री त्यांची, जीवापाड प्रेम एकमेकावरती करायचं. दोघ जण जेवण सोडून करायचे नाहीत. फिरायला जाताना दोघ जण, गावाला जायचं असेल दोघ जण, झोपायचं असेल दोघ जण, काम करायचं असेल दोघ जण, बसायचं असेल दोघा जणाशिवाय एवढी मैत्री जीवापाड, एवढं सख्यत्व त्यांचं जुळलं. गावाला संकट पडलं, हे 25-30 वर्षापासून लहानाचं मोठं झालेत, एकमेकाला सोडायलाच तयार नाहीत. तुटतील की नाही बरं एकाच्या डोक्यात उगच विचारायला. म्हणजे कुणाच्या डोक्यात आला सांगू का तुम्हाला? यांना दुःख पदरात टाकायचे त्याच्या डोक्यात आला. विनाश काले विपरीत बुद्धी, म्हणून तुकोबाराला विनंती करावी लागली. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, म्हणावं लागलं महाराज. दुर्बुद्धी दुसऱ्याचंही वाईट करते आणि स्वतःचंही वाईट करते. कधी नसावी ती दुर्बुद्धी. सहज दुर्बुद्धी सुचली. अरे 25 वर्षापासून हे मित्र एकमेकासोबत राहतात, कधी दुरावले नाहीत, जेवण यांनी सोडलं नाही, एकमेका ताटात जेवतात. बघूच जमते काय. मी काय बोललो? दुर्जनाच्या विषयाबद्दल बोललो. लक्षात आलं ना तुमच्या? नाही, लक्षात ठेवा. मग सहज गावामध्ये चर्चा झाली आणि गावामध्ये एका चांगल्या माणसानं ठरवलं, या दोघाची मैत्री ज्यानं तोडून दाखवेल त्याला 10,000 रुपये बक्षीस. किती? बोला बोला, किती? 10,000चं बक्षीस आहे. आणि गावात सगळ्यांना चर्चा केल्यामुळे आता या दोघातली मैत्री कशी तुटल. मी दुर्जनाचं सांगतोय, विषयाबद्दल बोलतोय आणि दुःख देण्याबद्दल बोलतोय. जरा दृष्टांताकडे लक्ष द्या. आणि म्हणून सगळ्या गावांमध्ये बऱ्याच जणांनी प्रयत्न करून बघितला, जमलं नाही. पण एक फार बुद्धिमान हुशार माणूस होता. त्या माणसाच्या कानावरती गोष्ट गेली आणि त्यानं सांगितलं, काय चाललंय, काय चर्चा चालू आहे? 50-50 माणसं कशासाठी जमलेत? काही नाही, आपल्या गावामध्ये ते दोघ जण जे मित्र आहेत ना, त्या दोघांमध्ये कशी ताटातूट होईल याच्यासाठी ज्यानं कोणी ते कार्य करून दाखवल त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. त्यानं मला, ते कोणतं अवघड आहे, आपण काम करूत की? ते म्हणले, गावातले 10-5 माणसं बेजार आहेत, मोठी माणसं, हुशार शिकलेली माणसं बेजार आहेत, त्याला जमलं नाही, तुला जमते का? त्यानं म्हणला, सगळ्या शिकलेल्या सगळे कामं जमणार, मी करून दाखवतो. ते म्हणला 10,000 रुपये आहेत. त्यानं मला देणार नाही. बरं, बसल्या बैठकीतल्या 4-5 माणसाला म्हणलं, काम केल्यावर 10,000 रुपये तुमच्याकडे आले का? त्याने म्हणलं, हो आमच्याकडे आले. ठीक आहे म्हणलं, उद्याच्याला काम होईल, 10,000 रुपये तयार ठेवा. त्याने सांगितलं 10,000 रुपये तयार. दुसऱ्या दिवशी उजाडला. हे दोनच मित्र योगायोग सकाळी जेवण केले, जेवण घेऊन येऊन असं वट्यावरती बसले. दोघ जण बाजूला बसले, दोघ जण बसायचे, मित्र जीवापाड प्रेम करणारे. योगायोग ही मंडळी बाजूला येऊन बसली आणि ते विडाव जे उचलणारा माणूस होता त्याला सांगितलं, मी चाललो बघा म्हणले, आणि तुमचे 10,000 तयार ठेवा. ते म्हणले, आम्ही 8 दिवस झाला प्रयत्न करलो, 10,000 तयार आहेत, कोणालाच काम जमणं आले. त्यानं म्हणलं, आपण करतो. बसले बाजूला. एकटंच निघालं तिथून. असं एवढ्यात वटा होता.
त्याच्या जवळ गेलं नाही, इतक्यात उभं टाकलं. ते एकाला म्हणलं, श्यामराव इकडे ये. इथं नाही की श्यामराव? नाही तर माझ्याकडे येईल त्यानं. हा 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 म्हणजे मी दृष्टांतातला सांगाल. ते इथं उभं टाकलं आणि त्याला सांगितलं, श्यामराव इकडे ये. मग त्या एकाचं नाव श्यामराव, दुसऱ्याचं नाव रामराव. ते श्यामराव आला जवळ. काय म्हणाले मामा? आणि काय नाही म्हणला. नाही नाही, कसं काय बोलिल्या? काही नाही, एवढंच एक काम आहे म्हणलं तुझ्याकडे. काय काम आहे? काहीच नाही. मी म्हणलेलं त्याला सांगू नको म्हणलं. काय म्हणले ना? मी म्हणलेलं त्याला सांगू नको, एवढंच म्हणलं महाराज. आणि हे काय केलं? निघून गेलं. याला म्हणलं जा. हे गेलं त्याच्याजवळ बसलं. त्या रामरावनं श्यामरावला विचारलं, काय म्हणलं त्यानं? काहीच नाही, त्यानं म्हणलेलं तुला सांगू नको म्हणलंय. त्यानं म्हणलं, येड्या, त्यानं सांगू नको म्हणलं. सांगणार का? 25 वर्ष झालं मला एका ताटात जेवले आपण. खरं सांग मला, त्यानं काय म्हणलंय? इमानदार काहीच म्हणलं नाही. काय म्हणलंय? मी म्हणलेलं त्याला सांगू नको म्हणलंय. काय म्हणलंय? मी म्हणलेलं त्याला सांगू नको. त्यानं म्हणलं, हे बघ, एका ताटात खाल्या, एवढी जीवापाड मैत्री आहे, आपण एकमेकाला सोडून राहिना, त्याचं ऐकून तू मला सांगणार? खरं सांग मला काय म्हणलंय? त्यानं मला इमानदारनं काय म्हणलंय? त्यानं म्हणलेलं तुला सांगू नको म्हणलंय. पेनूरकर काय म्हणले त्यानं? मी म्हणले त्याला सांगू नको. त्यानं म्हणलं, हे बघ, त्याचं ऐकून जर तू राहत असतील तर आजपासून आपली दोस्ती आणि मैत्री संपली. खरं सांग म्हणलं. जर विश्वास असेल, एवढं जीवापाड मैत्रीत्व करता, एवढे आपलं दोस्त आहे, सगळ्या गावाला सगळ्याला माहित आहे मला आपण कुणाचं ऐक ना, आणि तू त्याचं ऐकून मला सांगणार. खरं सांग म्हणलं. काय? त्यानं म्हणलं, इमानदारनं खरं सांगायला. देवा शपथ. काय म्हणलंय? काही नाही. त्यानं म्हणलेलं तुला सांगू नको म्हणलंय. महाराज एवढंच विष पेरलं. कुणा? दुर्जनानं. आणि कायमची 25 वर्षाची दोस्ती वैरत्वामध्ये निर्माण झाली. दुर्जन केवळ सगळ्यांचा जीव घेतोय म्हणून पेनूरकराला विनंती आहे, भावाभावात कोण विष पेरण्याचा प्रयत्न केला, समाचार जाग्यावर घ्या. नात्याला धक्का लागणार नाही. बहीण भावामध्ये कोणी विष ओतत असेल, सासा सुनाईमध्ये कोणी विष ओतत असेल, मित्रत्वामध्ये कोणी विष ओतत असेल, तर ते दुर्जन समजून केवळ आमच्यात विष पेरतोय याचा विचार करा. आणि त्या दुर्जनाच्या विषाला जवळ थारा देऊ नका. का म्हणतोय? ते केवळ तुमच्या आमच्या पदरात दुःख टाकतो. त्याचं नाव काय? दुर्जन. केवळ पदरात दुःख टाकतो. आणि म्हणून त्याच्यासाठी उदाहरण दिलं, तैसा दुर्जन सर्वांगी. एक वर्ग कळाला, यापेक्षा एक प्रमाण देतो. पुढे चालतो. जरा भजन करा. विडाला 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 माणसात मला काही तेवढं जमत नाही, पण मी प्रयत्न करतोय. एकदा देवासमोर तुकोबाराय गेले आणि डोळ्यात पाणी आणलं. इकडे आहे का? मी प्रमाणबद्ध बोलण्याचा प्रयत्न करतो, इथे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर गेले. देवानं बघितलं आणि तुकोबारायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. देवाने विचारलं, महाराज काय झालं? आज डोळ्यात पाणी दिसतंय तुमच्या, काय कारण काय? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, भगवान एक मागणं आहे रे, एक मागणं आहे. मग इतर मागण्या खूप मागल्यात, आज मागायला तुम्हाला डोळ्यात पाणी आणण्याची गरज काय? गरज काय नाही भगवान, ती एक एवढी मोठी मागणी आहे, ती कदाचित पूर्ण करशील का नाही याची शाश्वती नाही, म्हणून आमच्या डोळ्यात पाणी आलंय. देवाने सांगितलं, फक्त सांगा तर सांगा. भीती आहे. तुकोबाराय म्हणतायत, देवा मला त्यांच्यापासून वाचव. कुणापासून? ऐका आणि प्रमाण देतोय. चला. नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, नको
देई विचारो निमज, नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणा चित्तभंग. भगवान विचार करून दे, मागणे ते एक तुझ. एक मागायचे, आजपर्यंत मागितलेल्या मागणीला विचार कर असं म्हटलं नाही. देई विचारो निमज, विचार कर भगवान आणि मग दे. का तर कारण काय त्याचं एक आणखी तुम्हाला प्रमाण देतोय आणि त्या प्रमाणाकडे लक्ष द्या. बड्या बड्यांचं काही जमलं नाही महाराज. एक साधं प्रमाण देतोय, ऐका. सज्जना संगते करावा उपवास, सज्जना संगते करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास शेवून ये. सज्जना संगती करावा उपवास. पेनुरकर मंडळी विनंती करतोय, उपवासी राहून तडपडायची वेळ आली तरी चालेल, सज्जनाच्या संगतीत राहा. वैर्याच्या संग, दुर्जनाच्या संग सोन्याचा संगती करावी सदाच जनाती, संगती करावी सदाच जनाती, संगती करावी सदाच जनाती, संगती करावी सदाच जनाती. नावली नसावी कदा दुर्जनाती, नावली नसावी कदा दुर्जनाती, संगती करावी सदाच जनाती, संगती करावी सदाच जनाती. नावली नसावी कदा दुर्जनाती, नावली नसावी कदा दुर्जनाती, संगती करावी सदाच जनाती, संगती करावी सदाच जनाती. संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची. काय होतं महाराज, सर्वसामान्य माणसाचं सोडा, सर्वसामान्य माणसाचं सोडा, परस्त्रीचं वस्त्रहरण होत होतं. भीष्माचार्यासारखा पितामह समोर उभा होता. द्रौपदीने विचारलं, पितामह तुमच्यासारखा एवढा मोठा व्यक्तिमत्व पितामह या ठिकाणी उपस्थित असताना तुमच्या डोळ्यासमोर परस्त्रीचं एक वाक्य बोलू, एक वाक्य माझ्या वाचनात आलं म्हणून सांगतोय. महाराज भीष्माचार्य महाराज, परस्त्रीचं वस्त्रहरण होतंय यात नवल नाही, परस्त्री रजस्वला असताना वस्त्रहरण होतंय. मी शब्द जपून वापरतोय, ऐका. रजस्वला आहे, परस्त्री आहे, तरी तुमच्यासारख्यांच्या देखत वस्त्रहरण व्हावं आणि तुम्ही उघड्या डोळ्यानं बघताय. भीष्माचार्यासारख्याला जमलं नाही. त्यावेळेला सांगितलं, भीष्माचार्य द्रौपदी तुझं 100% खरं आहे, फक्त माझं तोंड एवढ्यासाठीच उघडणं आलंय, या दुष्टाच्या घरी एकदा अन्न घालावं म्हणून. कळालं का तुम्हाला, कळालं का, कळालं का. वंगळे माणसं जेव्हा खाऊ घालतात की नाही, त्यावेळेला त्यांच्या विरोधात तुम्ही तोंड उघडू नये म्हणून आणि तुमचं तोंड बंद करावं म्हणून तुम्हाला खाऊ घालून तुमचं तोंड कंद बंद करण्याचा मार्ग आहे. म्हणून संतांची प्रमाण आहेत, सावलीला बसू नका, सावलीला बसू नका. त्यांच्या पंचपक्वानाचा घास असेल तरी सेवन करू नका. उपवाशी राहायची वेळ आली तर सज्जनाच्या पायथ्याला बसा, पण वंगळ्याच्या उशाला बसू नका. विठाला 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 काय एवढं तुम्ही बोलताय, का बोलतोय, एवढ्यासाठीच बोलतोय. कोणीही किती चांगला असला काय आणि वाईट असला काय, केवळ त्यानं तुमच्या पदरात दुःख टाकतोय म्हणून. केवळ एक वर्ग आहे, त्याचं नाव दुर्जन आहे. पहिला वर्ग मी इथं पूर्ण करतोय. केवळ दुसरा वर्ग एक आहे. कारण काय, वेळे अभावी पुढे जाणं, याच्यावरती भरपूर बोलता येईल मला, नाही असं नाही, खूप उदाहरणं मला देता येतील,
पण मला वेळ घालायचा नाही. अगदी महत्वाने अभंगाचं दरवाजा खोलून तुमच्यापर्यंत अभंग पोहोचवायचे आहे. दुसरा वर्ग आहे असा ऐका. केवळ दुष्ट दुर्जन आमच्या पदरात केवळ दुःख टाकतोय हे आम्हाला कळलं, त्याचं नाव दुर्जन आहे. मग आता त्याच्या त्या दुष्टा दुर्जनापेक्षा 1000 पटीनं आमच्या पदरात दुःख टाकणारा वर्ग कोणता आहे आणि त्याचं नाव काय? अगदी प्रमाणबद्ध बघायचं. जरा भजन करा. विठला विठला हा वर्ग. आता दुर्जनाचा विषय बाजूला ठेवा. पहिला टप्पा आपला संपला. त्याचं दुर्जन नाव आहे. त्यानं दुसरं काही पदार्थ आमच्या टाकणं केवळ दुःख टाकतो. आता दुसरा वर्ग, आणि तो दुसरा वर्ग सांगताना आता मामा तुमच्या बाजूच्या माणसाला बोलतो मी, या मामाला तुम्ही शांत राहा जरा. असं आता बघू दे, ते वाडोळ झाला असं टकटक बघायला माझ्याकडे. हा मोकळं बोला. हा हा इकडे जाऊ काय? तुम्हाला ऐकू आहे ना? 2-4 तुमच्यासारखे जमा करायचे होतं. तुम्हाला काय म्हणणार मी? तुम्हाला काय म्हणणार? हा जाऊ द्या. हे माणूस हसाले जरा. मी काय सांगतो? दुसरा वर्ग आहे. हा कोणता? दुर्जनापेक्षाही आमच्या पदरात जास्त दुःख टाकणारा. हा इकडे ऐका, इकडे ऐका म्हणजे लक्षात येईल तुमच्या. खरं सांगा मामा, खरं सांगा. हा इकडे ऐका सगळेजण. लग्नाच्या आधी सुखात होत्या की लग्न झाल्यावर सुखात? हा लग्नाच्या काकुलीत केलं लग्न करून घ्या म्हणून सोयरीक म्या केला काय म्हणाला? नाही मला एक सांगा. हे बाबा म्हणाला लग्नाच्या आधी सुखात होतो. याच गावची हा की मामी इथं आले काय म्हणाला? आले की घरला जायला जमना बरं. आता इमानदारनं म्हणते पहिलं सुखात होत्या तर म्या येऊन बिबिया घातला काय म्हणते. आणि दुखणं इथंच आहे. आता दुर्जन आला नाही. आता दुर्जन आला नाही. आता मामाला ताप कोण दिलाय? सरळ मामानं झाकून ठेवून का होईना मामीचं नाव उघड केले. पहिलं बरं होतं, पहिलं बरं होतं म्हणायचोय. आता मला सांगा, आता ही मामी आहे. काही जणाला वाटलं लग्न झाल्यावर सुख मिळेल, काही जणाला वाटलं लेकरू झाल्यावर सुख मिळेल, काही जणाला वाटलं लेकरू शिकल्यावर सुख मिळेल, काही जणाला वाटलं नोकरी लागल्यावर सुख मिळेल, काही जणाला वाटलं नातू आल्यावर सुख मिळेल. पण सांगू तुम्हाला, ऐका हा वर्ग आणि याचं प्रमाण सांगतोय. जरा इकडे लक्ष द्या. येरती माई का दुःखाची जनी दुःखाचे जनिते नाही आधी अंती अवसान. जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण आहे. काय करतात? दुःखाची जनिती. दुर्जन सोडा, आम्हाला सुखाच्या अपेक्षेने आम्ही ज्याच्या जवळ गेलो तो वर्ग आहे. आणि म्हणून प्रमाण सुद्धा सुंदर आहेत. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ते यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया व्यष्टीला जीव माझा माझे स्वहेतने नती कोणी, काहीच न करते मज वाचोनी, सज्जन तव सुखाची मांडणी. अगदी अभंग बघा तुम्ही. सुखाची अपेक्षा केलोत आम्ही, त्यांच्या जवळ गेलोत आणि त्यांनी काय केलं? दुर्जन आमच्या पदरात जेवढं दुःख टाकत नाही त्याच्यापेक्षा 1000 पटीनं आमच्या पदरात दुःख टाकलं. एवढं वाक्य मात्र गांभीर्यानं ऐका, गांभीर्यानं ऐका. माझं मत मांडतोय आणि पहिल्यांदा तुमच्या गावात आलोय. माझं वाक्य मात्र लक्षात ठेवा दादा.
ऐका, सगळीजण ऐका. मामा, आमच्या वैऱ्यानं आम्हाला थापड मारावी, ऐका, आमच्या दुश्मनानं आम्हाला थापड मारावी, याची वेदना काही काळापुरती होईल. माझं वाक्य नीट ऐका. आमच्या विरोधकानं, आमच्या दुश्मनानं, आमच्या वैऱ्यानं आम्हाला एखादी थापड मारली तर 4 महिने, 2 महिने, 6 महिने आम्हाला वेदना होईल. पण वाक्य नीट ऐका. वैऱ्यानं दुश्मनानं मारल्यावर 4-6 महिने वेदना होईल, परंतु ज्या दिवशी आम्हाला मारतात त्या दिवशी डोळे मिटेपर्यंत, या जगाचा निरोप घेईपर्यंत वेदना होतात. एवढं लक्षात ठेवा. मी काय म्हणतोय, माझं वाक्य नीट लक्षात ठेवा. ज्या दिवशी आम्हाला मारतात की नाही, आम्हाला त्यावेळेला दुर्जनानं मारलं काय आणि वैऱ्यानं मारलं काय, आम्ही 4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षात आम्ही विसरून जाऊ. पण ज्या दिवशी आम्हाला मारतात त्याची वेदना, त्याचा आघात जन्मभर म्हणण्यापेक्षा या जगातून निघून जाईपर्यंत वेदना होती. सांगा, आम्हाला दुर्जनानं दिलेलं दुःख जास्त होतं का आमच्यानं दुःख दिलेलं? यासाठी बोलून जातोय आणि अगदी वाक्य वापरतोय. जरा भजन करा. विडाला 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 बाबाजी. ऐका ऐका, बरीचशी प्रसंग आहेत, सांगू तुम्हाला. सर्वसामान्य आपण माणसं आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा घात करणारा दुसरा तिसरा कोणीही नव्हता. माझं स्पष्ट नारदाच्या गादीवरून मत व्यक्त करतोय. मी माझं मत म्हणण्यापेक्षा इतिहास तुमच्या समोर मांडतोय. ऐका. अरे, स्वराज्यासाठी ज्यानं रक्ताचा अभिषेक केलाय, एकच राजा पृथ्वी तलावरती जन्मलाय. अरे, बाकीच्यांनी दुधाचे, पाण्याचे, गंगेचे, पंचामृताचे अभिषेक केले असतील, पण स्वातंत्र्य मिळावं स्त्रीची इच्छा म्हणून ज्यानं रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक ज्यानं केलाय, त्याला रयतेचा जाणता राजा म्हणतात. आणि त्या रयतेच्या राजाला खरा धोका जो कोणी दिला असेल, सांगू तुम्हाला, दुष्टानं दिला नाही महाराज, वैऱ्यानं दिला नाही, जवळच्यानं दिलाय. सांगू तुम्हाला, आणखी सांगू. अरे, धर्मावर एवढं प्रेम करणारा छत्रपती संभाजी कदाचित